नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 6चा चॅप्टर नंबर 11 रेशो अँड प्रोपेशन. त्याचा प्रॅक्टिस सेट आहे 28. त्याचा क्वेश्चन नंबर 1 आहे, इन इच एक्झाम्पल बिलो फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. ठीक आहे, आता बघूया. फर्स्ट आहे 24 आणि 56. तर आपल्याला याचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, आपण काय करणार आहोत, ह्या दोघं संख्येला ज्या नंबरने डिवाइड होतं त्या नंबरने आपण त्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता 24 हा 8ने डिवाइड होऊन जाईल, 8च्या टेबलमध्ये येतो, आणि 56 पण 8च्या टेबलमध्ये येतो. ठीक आहे, आपण याला डिवाइड फॉर्ममध्ये घेऊन घेऊया. 24/56 इज इक्वल्स टू 24 डिवाइड बाय 8 अपॉन 56 डिवाइड 8. ओके, म्हणजे मग आता 8 3 किती येतात ते 24 आणि 8 7 56, म्हणजे 3 डिवायडेड बाय 7 हा त्याचा रेशो आला. देअरफॉर 3:7 हा त्याचा रेशो आहे. ठीक आहे, इथे सेकंड आहे 63 आणि 49. आता हे दोघं जे नंबर आहेत ते 7च्या टेबलमध्ये येतात. ठीक आहे, मग इथे आपण घेऊया 63/49, याला आपण डिवाइड करूया. 63 डिवाइड बाय 7 आणि 49 डिवायडेड बाय 7. आता 7 9 63 आणि 7 7 49. तर इथं मग देअरफॉर 9:7 हा त्याचा रेशो येतो. ठीक आहे, थर्ड नंबरचा आहे 52 आणि 65. आता हे दोघं जे आहेत ते 13च्या टेबलमध्ये येतात, म्हणून इथे 52/65 इक्वल्स टू 52 डिवायडेड बाय 13 अपॉन 65 डिवायडेड बाय 13 इक्वल्स टू 13 4 52 आणि 13 5 65. ते येतं मग इक्वल्स टू 4:5 हा रेशो येतो. आता इथे आहे 84 आणि 60. तर आपण याला डिवाइड फॉर्ममध्ये घेऊया. 84/60 इक्वल्स टू 84 डिवायडेड बाय 12. 12च्या टेबलमध्ये दोघं नंबर येतात आणि 60 डिवायडेड बाय 12 इथे येतात. आता 12 7 84 आणि 12 5 60, म्हणून इथे रेशो येतो 7:5. ओके, आता फिफ्थ नंबरचा आहे 35 आणि 65. ओके, मग इथे घेऊया आपण डिवाइड फॉर्ममध्ये. 35/65 इक्वल्स टू, आता हे दोघं पण हा 5ने पण डिवाइड होतं आणि 5च्या टेबलमध्ये 65 येतं, म्हणून हे दोघं पण 5ने डिवाइड होतील. 5 डिवायडेड 35 आणि 65 डिवाइड बाय 5 इथे येईल. मग 5 7 35, इथे येईल 5 1 5 आणि 5 3 15. मग इथे इक्वल्स टू येईल 7:13. ओके, आता 6 नंबरचा आहे 121 आणि 99. आता हे दोघं पण काय आहेत, 11चे मल्टिपल फॅक्टर येतात, म्हणून 129 डिवायडेड बाय 99 इक्वल्स टू 121 डिवायडेड बाय 11 अपॉन 99 डिवायडेड बाय 11. ओके, मग 11 इंटू 11 1 11 येतो. 11 इंटू 11 केल्यावरती 121 येतात, आणि 11 इंटू 9 केल्यावरती 11 9 99 येतात, म्हणून इथे 9 येईल. मग याचा रेशो येतो 11:9. ठीक आहे, समजलं. बघा, क्वेश्चन नंबर 2 आहे, फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. तर फर्स्ट आहे 24 बीड्स आणि 40 बीड्स. ओके, तर आपल्याला याचा देखील रेशो काढायचा आहे. ठीक आहे, ते आन्सरमध्ये घेऊया आपण. आता 25 बीड्स अँड किती आहे 40 बीड्स आहेत, तर याचा रेशो काढायचा आहे. तर मग आपण हे 25 डिवायडेड बाय 40 घेणार आहोत. आता ह्या दोघांना कोणत्या संख्येने डिवाइड होईल, तर 5ने, म्हणून 25 डिवाइड बाय 5 आणि 40 डिवायडेड बाय 5.
5 5 25 आणि 5 8 40, म्हणून इथे 5/8 मग इक्वल्स टू 5:8 हा रेशो येतो. सेकंड आहे 40 रुपीज आणि 120 रुपीज येतो. तर याचा रेशो काढायचा आहे. आपण इथे 40 रुपीज घेऊया आणि 120 रुपीज इक्वल्स टू 40/120 इक्वल्स टू 40/120. ला कशाने डिवाइड केलं तर याला 40नेच डिवाइड करूया आपण. ठीक आहे. 41 40 आणि 43 120, म्हणून याचा रेशो येतो 1:3. ओके. आता थर्ड आहे 15 मिनिट्स अँड 1 hour. आता 15 मिनिट 1 hour, मग 1 hour म्हणजे किती होतात 60 मिनिट्स होतात. ओके. मग इथे देअरफॉर 15/60 इक्वल्स टू, म्हणजे आपण जे 1 hours ते मिनिटमध्ये कन्वर्ट केले आहेत. आता इथे 15 डिवायडेड बाय 15 आणि 60 डिवायडेड बाय 15. 15च्या टेबलमध्ये या दोन्ही येतात, म्हणून 15 1 15 15 4 60 इक्वल्स टू काय येतो मग 1:4. हे त्याचा रेशो येणार आहे. आता 4 नंबरचा आहे 30 लिटर आणि 24 लिटर. आता 30 लिटर आणि 24 लिटर 30/24 इक्वल्स टू 30 डिवायडेड बाय 7 आणि 24 डिवायडेड बाय 5:4 हा रेशो येणार आहे. ठीक आहे. आता 5th नंबरचा आहे 99 kg अँड 44,000 grams. ओके. आता हे आपण 99 kg आहे ते ग्राम्समध्ये कन्वर्ट करून घेऊया आणि आन्सर काढूया त्याचं. $99 kgचं ग्राममध्ये कन्वर्ट केलं तर 99,000 ग्राम येईल. ओके. मग 99,000 इक्वल्स टू 44,000. हे ज्यांचं काय होईल डिवाइड होईल. 99,000 डिवायडेड बाय 44,000 इक्वल्स टू 99,000/44,000 डिवायडेड बाय काय 11,000ने डिवाइड करूया, म्हणजे 11च्या टेबलमध्ये 99 येतो आणि 11च्या टेबलमध्ये 44 देखील येतो. ठीक आहे. मग 11 9 म्हणजे हे 0 0 कट होऊन जातील. 11 9 99 आणि 11 4 44, म्हणून इथे आन्सर येणार आहे 9:4. ओके. आता इथे 1 लिटर आणि 250 ml. ते 1 लिटर आणि 250 ml 1 लिटर इक्वल्स टू 1000 ml येतात. ओके. मग 1000 ml आणि 250 ml. ओके. 1000/250 ml इक्वल्स टू, याला आता 250 mlनेच डिवाइड करूया. 1000 डिवायडेड बाय 250 ml/250 डिवायडेड बाय 250. ठीक आहे. मग 250 जर आपण 25चा टेबल 0 0 कट केले 25 तर किती येतात ते 254 1000 आणि 251 250 म्हणजे इक्वल टू 4:1 हा रेशो येतो. 7 नंबरचा आहे 60 पैसे अँड 1 रुपीज. ओके. 60 पैसे आणि 1 रुपीज आहे. नंतर आपण 1 रुपीजला पैसेमध्ये कन्वर्ट करूया. त्याचे 100 पैसे येतील. इक्वल टू 60 पैसे आणि 100 पैसे इक्वल टू 60/100 इक्वल्स टू 60 डिवायडेड बाय 2/100 डिवायडेड बाय 2. 2 पण होईल आणि 20ने पण डिवाइड होतील.
23 60 येतात आणि 25 500 येतात. म्हणून इथे इक्वल्स टू 3:5 हा रेशो येतो. आता इथे बघा 750 ग्राम्स आणि हाफ kg आहे. मग आता हाफ kgचा आपण काय करू, ग्राममध्ये कन्वर्ट करून घेऊया. ठीक आहे, हे 1 kg इक्वल्स टू 1000 ग्राम. तर हाफचे किती येतील, 500 ग्राम येईल. ओके, मग इथे 750 ग्राम आणि 500 ग्राम. तेल 750 डिवायडेड बाय 500. आता याला काय होईल, 250ने डिवाइड होईल. ठीक आहे, 750 डिवायडेड बाय 250 ते 500 डिवायडेड बाय 250 इक्वल्स टू, आता 250 250 3 750 आणि 250 2 500. म्हणून इथे येतं इक्वल्स टू 3:2 हा रेशो येणार आहे त्याचा. ठीक आहे, आता 9 नंबरचा आहे 125 सेंटीमीटर अँड 1 मीटर. ओके, इथे 125 सेंटीमीटर अँड 1 मीटर. ओके, आता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग इथे येईल 125 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर. ठीक आहे, मग इथे देअरफॉर 125 डिवायडेड बाय 100 इक्वल्स टू 125 डिवायडेड बाय याला 25ने डिवाइड होईल अपॉन 100 डिवायडेड बाय 25. ठीक आहे, 25 5 125 आणि 25 4 100. याचा रेशो येतो 5:4. ठीक आहे, सोपं होतं, समजलं. तर क्वेश्चन नंबर 3 आहे, रीमा हॅज अ 24 नोटबुक अँड 18 बुक्स. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक टू बुक्स. आपल्याला त्याचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. किती नोटबुक आहे, 24 नोटबुक आहेत आणि 18 बुक्स आहेत. ठीक आहे, मग आपण काय करूया, इथे आता 24 डिवायडेड बाय 18 घेऊया. तर हे दोघं पण 6ने डिवाइड होणारे नंबर आहेत, म्हणून 24 डिवायडेड बाय 6, 18 डिवायडेड बाय 6. तर मग 6 4 24 आणि 6 3 18. म्हणून याचा रेशो येतो 4:3. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 आहे, 30 क्रिकेट प्लेयर अँड 20 खो खो प्लेयर आर ट्रेनिंग ऑन फील्ड. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर. ठीक आहे, आता क्रिकेट प्लेयर किती आहे, 230 आणि खो खो प्लेयर इक्वल्स टू 20 आहेत. ठीक आहे, मग टोटल पेअर किती होतात आपले, 30 + 20 इक्वल्स टू 50. 30 अपॉन 50 इक्वल्स टू 30 डिवायडेड बाय 10 अपॉन 50 डिवायडेड बाय 10. 10ने दोघं डिव्हिजिबल नंबर आहेत, म्हणून 10 3 30, 10 5 50. म्हणून इथे रेशो येतो 3:5. हे आन्सर येतं त्याचं. ठीक आहे, मग आता क्वेश्चन नंबर 5 आहे, Snehal has a red ribbon that is 80 centimeter long and a blue ribbon is 2.20 meter long. What is the ratio of the length of the red ribbon to that of the blue ribbon. ठीक आहे, याचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. आता रेड रिबन जी आहे ती किती आहे, रेड रिबन 80 सेंटीमीटर आहे आणि ब्ल्यू रिबन जी आहे ती आहे 2.20 मीटर्स आहे. ओके,
आता 1 मीटर बरोबर किती येतात 100 सेंटीमीटर येतात. मग हे 2.20 मीटर जे आहे ते किती येणार आहे, याला 100ने मल्टिप्लाय करायचं आहे तर 220 सेंटीमीटर येणार आहेत. ओके, मीटरचं आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं आहे. बघा आता इथे 80/220 इक्वल्स टू 80 हा डिवाइड होईल 20ने आणि 220 पण हा 20नेच डिवाइड होणार आहे. ठीक आहे, इथे येईल मग डिवायडेड बाय 20/220 डिवायडेड बाय 20. इथे येईल मग 24 जार 80 आणि इथे येईल 11 जार 220 म्हणून याचा रेशो येतो देअरफॉर 4/11 हा त्याचा रेशो येणार आहे. समजलं. 6 नंबरचा क्वेश्चन आहे शुभम एज टुडे इज 12 year अँड हिज फादर इज 42 year. शुभम्स मदर इज यंगर दॅन हिज फादर बाय 6 year. फाइंड द फॉलोइंग रेशोज. फर्स्ट आहे रेशोज शुभम एज टुडे टू हिज मदर एज टुडे. शुभमचं आणि त्याच्या आईचं आजचं वयाचा रेशो काढायचा आहे. दुसरा आहे रेशो ऑफ शुभम मदर एज टुडे टू हिज फादर एज. आईच्या आणि वडिलांच्या वयाचा रेशो काढायचा आहे. आणि थर्ड आहे द रेशो ऑफ शुभम एज टू हिज मदर एज वेन शुभम वॉज 10 years ओल्ड. जेव्हा तो 10 वर्षाचा होता तेव्हाचाही देखील रेशो काढायचा आहे. आता आपण इथे घेऊया सोल्युशनमध्ये शुभम्स एज टुडे इक्वल टू 12 year. इथे शुभम्स फादर एज टुडे 42 year. ओके, शुभम्स मदर is younger than his father by 6 year equals to 42 minus 6 equals to 36 years. हे मदरचं एज येणार आहे. ठीक आहे, कळलं हे तुम्हाला. त्याच्या आई वडिलांपेक्षा 6 वर्षांनी काय आहे, लहान आहे. तर आता आपण इथे फर्स्ट घेऊया रेशो ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर एज टुडे इक्वल्स टू 12/36. शुभमच्या आजचे वय आणि आईचे वय घेऊया आपण. तर दोघं पण नंबर काय 12ने डिव्हिजिबल आहेत. 12 1 जार 12, 12 3 जार 36. मग त्यांचा रेशो किती येतो 1/3. ठीक आहे, आता सेकंड घेऊया रेशो ऑफ शुभम मदर एज टुडे टू हिज फादर एज टुडे इक्वल्स टू 36/42. आईचं आणि वडिलांचं आजचं वय काढायचं आहे. आता हे दोघं पण नंबर जे आहेत ते 6ने डिव्हिजिबल आहेत म्हणून आपण घेऊया इथे 36 डिवायडेड बाय 6/42 डिवायडेड बाय 6. आता 6 6 36 आणि 6 7 42. त्याचा रेशो येणार आहे 6/7. ठीक आहे, समजलं. आता थर्ड घेऊया द रेशो ऑफ शुभम एज
to his mother. Age when Shubham was 10-year-old. Okay, the Shubham age was 10 year before 2 year. याचं आत्ताचं एज जे आहे ते 12 इयर आहे, म्हणजे बिफोर 2 इयर्स. आणि आपल्याला 10 वर्षाचा असतानाचं रेशो काढायचा आहे. तर ॲट दॅट टाईम शुभम मदर एज वॉज 36. आताच आहे आणि आता तो 12चा आहे म्हणून मागचं 2 वर्षापूर्वीचं म्हणजे 10 वर्षापूर्वीचं म्हणून आपण 36 - 2 करूया. इथे मग काय येईल 34 इयर. ते मग 10/34चा रेशो येतो. इथे 10/34. आता हे दोघं पण नंबर जे आहेत ते 2ने डिव्हिजिबल आहेत, म्हणजे 2 5 जा 10. इथे 2 1 जा 2 आणि 2 7 जा 14. मग त्यांचा रेशो येतो 5:17. समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.